नमस्कार. शेळी पालन करताय. एक शेळी पालनातला सगळ्यात महत्त्वाचा आणि जबरदस्त टॉपिक मी आज तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या माहितीतही भर पडेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिचा तुम्हाला फायदा सुद्धा खूप होणार आहे तुमच्या शेळी पालनामध्ये. म्हणजेच काय, ऐकून घ्या मित्रांनो. आजचा टॉपिक आहे इनब्रीडिंग म्हणजेच आंतररेतन. याला काय म्हणत्या, थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर वंशावळीतली लागवड. हे काय असतं रणदीप भैया, हा काय नवीन टॉपिक काढून आणला तुम्ही? वंशावळीतली लागवड म्हणजे काय मित्रांनो? इनब्रीडिंग म्हणजे काय हे बघा. तुमच्या फार्मवर 2-3 अडचणी येतात बघा. त्या अडचणीही सांगतो. शेळ्या सर्वच्या सर्व अचानक गाभडणे, किंवा मग एखाद्या वेळेस बारीक बारीक पिल्लं होणे. शेळ्यांना गण 3-3, 4-4 पिल्लं होतात, पण उगा अर्धा 1-1 किलोचे कुत्र्याचे कान होतात. म्हणजे त्यांचा काही उपयोग होत नाही. तुम्ही असं म्हणता, चहा रणदीप भैयाच्या फार्मवर आम्ही पिल्लं बघितले, पिल्लू होताना 3-3 किलोचं 4-4 किलोचं आहे ना, आपले पिल्लं सगळे मिळून 3 किलो भराना. याला कारण काय? तर मित्रांनो, हा फरक आहे इनब्रीडिंगचा किंवा आंतररेतनचा किंवा क्रॉस ब्रीडिंग. दोन्ही सांगतो, क्रॉस ब्रीडिंग काय आणि इनब्रीडिंग काय. इनब्रीडिंग किंवा आंतररेतन म्हणजे काय, एका वंशावळीतील शेळ्यांची आपापसात लागवड जर झाली. म्हणजे आता ही शेळी आहे, हिचं करडू जे की बोकड आहे, त्या बोकडानं जर ही शेळी लागली, किंवा ह्या शेळीपासून झालेली जी पाट आहे, किंवा हिच्या पिढीमध्ये कोणतीही पाट असू द्या, ती जर त्या पिढीमध्ये आंतररेतन झालं किंवा इनब्रीडिंग झाली, आपापसात लागवड झाली, तर काय होतं, जे पिल्लं असतात ती क्वालिटी कमी होत चालती आणि वंशावळ कमी होत चालती. त्याचा फरक काय पडतो, किंवा ती इनब्रीडिंग झाल्यामुळं, आंतररेतन झाल्यामुळं काय काय होतं हे बघा. एक तर पुढच्या पिढीमध्ये होणारी दुधाची घट. म्हणजेच काय हो, तुम्ही म्हणता चायला बकरीला जसं दूध आहे तसं तिच्या पाठीला नाही. जशी बकरी उंच पूर्ण आहे तशी तिची पाठ नाही. का नाही? तुम्ही मागच्या वेळेस जेव्हा शेळी वेली, तिला पाठ बोकड झालं, तुम्ही बोकड ठेवलं, त्याच बोकडानं त्या शेळ्या लागल्या. होणारे पिल्लं हे बोगसच होणार आहे. हा, एखाद्या वेळेस चांगले होतील, दुसऱ्या वेळेस चांगले होतील, पण ज्या वेळेला तुम्ही तिसऱ्या पिढीमध्ये जाणार किंवा दुसऱ्या-तिसऱ्या झोप्यामध्ये जाणार, तिला पिल्लं व्यवस्थित होणार नाही, किंवा त्याच बोकडाने तिचेच पिल्लं लागत गेले तर मजा नाही. ह्याच्यामुळं काय करायचं, तुमच्या शेळ्या दरवेळेस वेगवेगळ्या बोकडानं भरवत असायच्या, किंवा मग कमीत कमी वंशावळीत लागवड होऊ द्यायची नाही. म्हणजे काय, आता मी समजा या कळपामध्ये एक बोकड सोडलेला आहे बघा, त्या बोकडानं ह्या शेळ्या लागल्या, तर होणाऱ्या ज्या पाठी आहे त्या पाठी पुन्हा त्या बोकडांना लागता कामा नये, किंवा त्याच्यापासून होणाऱ्या पैदाशीमध्ये जर एखादा बोकड झालं, त्या बोकडानं त्या पाठी लागू होऊ नये. ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवायची. आणि ही इनब्रीडिंग होऊन द्यायची नाही, किंवा वंशावळीतील लागवड होऊ द्यायची नाही, जेणेकरून तुमच्या शेळ्याही तंदुरुस्त राहतील, धष्टपुष्ट राहतील. त्याच्यानंतर पिल्लंही 2-2, 3-3 होतील. पुन्हा काही आजारही शेळ्यांना होणार नाही फास्ट, कारण इनब्रीडिंगचे पिल्लं जे असतात त्यांना आजारही खूप होतात. बाकी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. रणदीप भाईला फॉलो करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. पार्ट 2 लवकरच.